राम सगुण तोची निर्गुण, राम परमात्मा परिपूर्ण, राम चिन्मात्रे की चैतन्य घन, जगत जीवन श्रीराम। श्रीराम प्रभू असणारे जगत जीवन, जगाचं जीवन असणारे राम आहेत। बर, राम चैतन्य पूर्ण आहेत, राम परिब्रह्म पूर्ण असणारा जो अवतार आहे। बर, एवढंच नाही, श्रीराम प्रभूला निर्गुणी म्हणता येत नाही। निर्गुण म्हणावं तर सगुण रूपामध्ये झाले, मग ते निर्गुण रूपातून सगुण रूप साकार झालेलं परिब्रह्म पूर्ण असलेला अवतार आहे। त्या श्रीरामाचे सगुणपणा बोलावयाशी मी अति दिन, वाचा वाचके श्री जनार्दन, आपले आपण स्वरूप वदवी। आणि मग नाथ महाराज म्हणू लागलेले आहेत, त्या श्रीरामाचं जे रूप आहे, जे सगुण रूप आहे, त्या सगुण रूपाचं वर्णन करायचं म्हणलं तर माझ्यानंतर शक्य नाही। माझ्या ते म्हणले जे बुद्धी आहे, बुद्धीच्या बाहेरले आहे, तरी मी असणारा मला काही कळत नाही, तरी जेवढं माझ्यानं होईल तेवढं मी येडं वाकडं वर्णन श्रीरामाचं केलेलं आहे। राम सर्वांगे निज निर्मळ, ते निर्मळी बिंबले नभ सुनीळ, या लागी श्यामता सोज्वळ, भाष्य निर्मळ निज भक्ता। मग राम असणारे काय तर सर्वांगाने निर्मळ आहेत म्हणून सांगितले, निर्मळ। पण निर्मळ असलेले जे श्रीराम आहेत, त्या श्रीरामाचा वर्ण कसा सांगितलाय, आभाळासारखा सुनीळ सांगितलेला आहे। मग ते सुनीळ रंगामुळे श्याम सुंदर नाव हे श्रीरामाला आलेलं आहे। मग कसं एकदम सुनीळ असणारे, सर्वांना आभाळ म्हणजे निळसर असणारे राम भासू लागलेले आहेत। राम श्यामता मेघ श्याम, त्या श्यामता गरजे हम ब्रह्म, या लागी राम मेघ श्याम, बोलती निगम श्रुती शास्त्रे। मग श्रीराम प्रभूचा वर्ण जो आहे तो कसा म्हणले निळसर आभाळासारखा असल्यामुळं त्या श्रीरामाला दुसरं नाव मेघश्यामी आहे, मग श्याम सुंदरी आहे। मग त्या देवाला अनंत नामे आहेत। राम निर्मळत्वे परम, हे सुरवराना कळे वर्म, अंगी बिंबले देखुनियान व्योम, रामे मेघ श्याम म्हणतात। मग श्रीराम प्रभूकडं जर पाहिल्यानंतर श्रीराम प्रभूचा आणि आकाशाचा जो वर्ण आहे म्हणजे एक सारखा आहे। मग श्रीराम प्रभू जे असणारे त्या आकाशामध्ये म्हणजे सामावलेत की काय असा असणारा जो वर्ण आहे, त्यामुळे श्रीराम प्रभूचं नाव दुसरं मेघश्याम आहे। या ना उलट झाले का लाईट बाहेर कुठपर्यंत आली कथा कथा लक्षात बसत नाही का? रामाचं वर्णन वर्णन चालू आहे, रामाचं वर्णन हो, पण अध्यायात मूळ कथा काय, मूळ कथा ते ह्याच्यापर्यंत आली होती की आपण ते परशुरामाची कथा होती। रामाचं वर्णन सीतेचं जी आहे आता शैवर आहे, मग शैवराची कथा आधीच्या आधी माझ्या शक्ती होती सीता, रामाच्या आधी जर म्हणून बसेल की परशुरामाचा अवतार काय, राम आपण शक्ती सांगत नाही का? आता अध्यायात कोणती कथा आहे आता? स्वयंवराची आहे का? स्वयंवराची आहे कथा? शैवराची रामाच्या रूपाचं वर्णन श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत स्मरण जय राम हनुमान की जय, कपिवर्य महारुद्र हनुमान की जय, श्री गणेशाय नमः। या परिस्वय श्रीराम शोभा शोभे मेघश्याम, त्याचे पदीचा पराक्रम,
त्रिविक्रम आक्रमे. भगवान प्रभू रामचंद्राला वंदन करून कथेला सुरुवात करूया. मी बालक बोबडे, जेवढं माझ्या मतीला सुचेल तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. जेवढं कळेल तेवढं तर सांगतो. कारण कसं व्हायला, 1-2 दिवस येणं, 1-2 दिवस आदमध्ये ती कथा कुठं तर हे व्हायला. आता भगवान प्रभू रामचंद्राचं वर्णन चालू आहे. कथा इथपर्यंत आहे. बघा, भगवंताच्या नामाचं वर्णन आहे, भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन आहे. नाथ महाराज म्हणतात, संतांनी वर्णन केलेलं आहे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. भगवंताला जर सगुण म्हणलं तर निर्गुणातीत असणारा भगवंत आहे, अव्यक्त असणारा, अयोनी संभवम असणारा हा परमात्मा आहे. आणि त्याला निर्गुण म्हणावं तर प्रत्यक्षात मेघ श्याम वर्णात, नील वर्णामध्ये प्रगट झालेले प्रभू रामचंद्र आहेत. सगुण रूपामध्ये अवतरित झालेले आहेत. त्यांच्या रूपाचं वर्णन झालं. आता भगवंताचे जे चरण कमल आहेत, इतके पवित्र चरण कमल आहेत, ज्या ठिकाणी पडलं त्या ठिकाणची जागा, त्या ठिकाणचं क्षेत्र पावन करणारे भगवंत रामचंद्र प्रभूचे चरण आहेत. कथा आलेली आहे. शेषासी मुके उदंडे चरण वर्णावया धरिले बंडे. त्याची या जीवा झाली या दुखंडे शेषाचे नितोंडे न वर्णवे. आणि इतक्या संतांनी या भगवंताच्या नामाचं, स्वरूपाचं, गुणाचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुद्धा वर्णन करता आलं नाही, इतकं अगाध वर्णन आहे. शेषाच्याही मुखे जर वर्णन केलं तरी सुद्धा वर्णन पूर्ण न होणारा असा हा परमात्मा आहे. 2 जीवी झाल्या, सांगा सांग तुला हो फक्क म्हणून म्हणाला होत्या. शेषाच्या देवाचं वर्णन करून झालं, माणसातच झालं नाही. म्हणजे 1000 तोंड शेषा, आणि त्या 1000 तोंडाच्या जीबी 2 झाल्या तरी त्या देवाचं वर्णन संपलं नाही. मग आपल्याला कसं वर्णन होते असं नात्या समोर तेथे माझी युक्ती केवती सरोसके कैसारिती बाळ भासे बोबडी स्थिती संतोषती सुखे साधू. नाथ महाराज म्हणतात, शेषाच्या मुखानं वर्णन करताना वर्णन पूर्ण झालं नाही भगवंताचं. 2 जीवा झाल्या तरी सुद्धा पूर्ण झालं नाही. मी कोण आहे म्हणले वर्णन, माझ्यानं काय होणार आहे. ज्या ठिकाणी स्वतः शेषानं झालं नाही ते मी काय वर्णन करणार आहोत. बालस्थितीचं वर्णन आहे, दिसायला तरी बाळ आहे, सुंदर आहे, मेघश्याम आहे, परंतु इतके सगुण आणि गुणातीत असणारा भगवंत, त्या भगवंताच्या वर्णनाचं मी किती वर्णन करू शकणार आहे. नाथ महाराज बोलत आहेत. ध्वजाव्रजांकुश रेखा दोही पायी पद्म देखा पाता पायीच्या सामुद्रिका महापातक्या उदर. आणि भगवंताच्या चरणामध्ये ज्या खुणा आहेत त्या खुणांचं वर्णन आहे. पाहता पायींच्या सामुद्रिका. बघा, भगवंताच्या चरणाचं या ठिकाणी वर्णन करताना नाथ महाराज सांगतात, काय सांगावं म्हणले भगवंताचं वर्णन करत असताना. भगवंताच्या पायाचे जे चरणरज आहेत, जे सामुद्रिका जे खुणा आहेत, ते सगळ्यांना समाविष्ट करणारे आहेत. नाथ महाराज वर्णन करतात. चौमुक्ती लावणी लाज चरणी शोभे भक्तीचा ध्वज वज्र निर्दाळी कर्म बीज स्मरणाचा सहज नित्यांकुश. आणि भगवंताच्या पायामध्ये धर्मध्वज आहे म्हणतात. धर्मध्वज, नाथ महाराजांनी धर्मध्वज का सांगितलं, कारण भगवंताचे ज्या ज्या ठिकाणी चरण लागले ती ती जागा पवित्र झाली. भगवंताचे चरण ज्या ज्या ठिकाणी स्पर्श झाले ते वन पवित्र होऊन गेले. उजाड ओसाड असणारे वन, श्राप लागलेल्या नर नारी त्यांना सुद्धा भगवंताच्या चरणांनी पवित्र केलं. पापी असणारे पापी जीवातीत मुक्त होऊन गेले. म्हणून भगवंताचे जे चरण आहेत धर्मध्वज असणारे आहेत. नाथ महाराज अध्यात्माच्या शब्दामध्ये वर्णन करतात. शोधिता सत्वाचे नियाक्रमे दोही पायी झळकती पद्मे तळवे आरक्त संध्या राग प्रेमे
त्या शोभा कुंकुमेला आणि आरक्त असणारे जे तळवे आहेत, आरक्त असणारे ज्याप्रमाणे सूर्य उगवतो किंवा मावळतीला जात असताना जसं आरक्त वर्ण होतं, त्या आरक्त वर्णाचे असणारे भगवंताचे तळवे आहेत. जड जाण्याने स्तरावया त्रिगुण वेगी ठाकले श्रीराम चरण घोटी झाली ती त्रिकोण चरणी संपूर्ण जडोनी. आणि जे जड आहेत, मूड आहेत, पापी आहेत, आज अतीत असणारे सगळेच्या सगळे भगवंतासमोर सगळे समान आहेत. बघा, भगवंत या ठिकाणी एवढा सगळ्या जाणणार आहे. भगवंतासमोर सगळ्या गोष्टी तुमच्या टिकतात. भगवंता पुढे जड आणि मूड का म्हणलेला आहे भगवंत? कारण भगवंत काय म्हणतात, तुम्ही कितीही ज्ञानी असा, कितीही तुम्ही पापी असा, ज्या वेळी तुम्ही तुमचं पाप सोडून, ज्यावेळी तुम्ही तुमचा वाईट मार्ग सोडून माझ्या मार्गाला ज्यावेळी लागाल, तुम्ही जड असा, मूड असा, पापी असा, त्या ठिकाणाहून मुक्ती करण्याचं काम माझं राहिलं. जड मुडांना आणि पापी जीवांना सगळ्यांना सामावून घेणारे भगवंत आहेत. कळावया कळसल्या चितकळा सरळ सोबती सोजवळा भक्ताची ते जीवन कळाय निज जिवाळा साधका. आणि जो साधक आहे तर साधक भक्त असणार आहे. भगवंताचे चरण अखंड हृदयामध्ये ध्यान करून भगवंताचं नामस्मरण करतो. आणि त्या साधकाची जे दशा आहे, साधकाची जी मागणी आहे, साधकाच्या सगळ्या जे वाट आहेत पुरवणारा तो भगवंत आहे. भगवंताच्या चरणाचं वर्णन आहे. तोंडरुना प्रळय गंधाळ गजरे कापे कळी काळ वाक्या अंधुवाचा खळाळ सुख कलोळ अहम सोहा. आणि भगवंत असणारा कळी काळाला सुद्धा या ठिकाणी नाटोपणारा आहे. काळाला सुद्धा ज्याचा धाक आहे, काळाला सुद्धा ज्याची भीती वाटावी असा असणारे भगवंत आहेत. म्हणून भगवंताच्या या ठिकाणी शरणामध्ये जावा, भगवंताचं नामस्मरण करा. कंदने कदर्थले काळ चक्र ते झाले रामाचे जाणू चक्र चरणी पावनी सुख सार सुरासुर स्वय वंदिती. आणि जे काळाचं जे काळचक्र आहे, ज्या काळचक्रापासून नर नारी कुणीच सुटले नाही. प्रत्येक भगवंताने अवतार घेतला, त्यांना कधी ना कधी अवतार संपवावाच लागला. परंतु असा असणार महाभयंकर काळचक्र, ज्या काळाच्या फासातून कुणालाच सुटता येत नाही, असं ते काळचक्र असणारं भगवंताच्या नावामध्ये सामावलेलं आहे. असा असणारा काळाला सुद्धा नाटोपणारा आमचा भगवान प्रभू रामचंद्र आहे म्हणतात. रामाची जाणू चक्र देखता काळ चक्र वंदी भक्ता चरण सामर्थ्य रघुनाथा वेदशास्त्र अलक्ष. अहो, या वेदांनी, या शास्त्रांनी, श्रुती शास्त्र, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण सगळ्यांनी भगवंताला वर्णन करण्याचा प्रयत्न केला. परंतु भगवंताचं वर्णन संपूर्ण करणं यांच्यानं सुद्धा शक्य झालं नाही. एवढा असणारा अव्यक्त असणारा भगवान प्रभू रामचंद्र आहे म्हणतात. लागता रामचरण कमळा सवेग उतरली आयल्या शिळाय चरण प्रसाद दिनी घेतलाय ते कळी काळा नागविती. आणि ज्या भगवंताचे चरण रज आहेत, भगवंताचं चरण लागायचं तर लांबच होतं हो. भगवंताच्या चरणाची रज लागली, भगवंताच्या चरणाचा स्पर्श ज्या शिळेला झाला ती अहिल्या उद्धरली. आणि पुढे जाऊन नाथ महाराज म्हणतात, त्या भगवंताच्या चरणाचं जर चरण तीर्थ ज्यानं घेतलं, काळ सुद्धा त्याच्या जवळ येणार नाही, काळाला सुद्धा तो नाटोपणारा होईल. अशा आमच्या भगवंताच्या चरण तीर्थाचा या ठिकाणी सामर्थ्य आहे. गुरु मृदत्वे सरळ शोभा तेने लाजविले कर्दळी स्तंभा केळीच्या पोटी वक्र गर्भा वक्र शोभा श्रीरामा की. अहो म्हणले भगवंत आमचा असाच आहे. दिसायला जरी नाजूक सुंदर सुकुमार या रूपांनी, या पद्मचिन्हांनी व्यक्त जरी असणारा भगवंत आमचा दिसणारा असला तरी आतून सामर्थ्यवान आहे. या काळापेक्षाही श्रेष्ठ असणारे आमचे रामचंद्र प्रभू आहेत. श्रीरामाचे गुयस्थान पावावया सीताच संपन्न वेद तेथे लज्जायमान
शास्त्रे संपूर्ण कचकचती. आणि श्रीरामाचं जे गुह्यस्थान आहे, जे सीतेलाच फक्त प्राप्त आहे, ज्या ठिकाणचं वर्णन शास्त्रांनी या ठिकाणी केलं नाही, असं नाथ महाराज वर्णन करतात. तेजोनी वासना वासासी जे निर्लज्ज लोक लाजसी ते पावती राम गुयासी आरनिसी सुखरूप. आणि बघा, ज्यांनी लाज लज्जा सोडून जे भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले, काही आमचे संत भगवंताच्या भक्तीमध्ये एवढे रमवान होऊन नाचले, या ठिकाणी अंगामधला पितांबर कधी गळून गेला पत्ता लागला नाही, इतकं लज्जायमान होऊन भक्तीमध्ये लाजले, तर त्यांना सुद्धा भगवंत म्हणजे कसं आहे, त्या स्थितीला गेल्यानंतर त्यांना भगवंत प्राप्त झाला, किंवा भगवंताच्या नामामध्ये इतके तल्लीन झाले की त्यांना आपल्या स्थितीचं वर्णन झाले नाही, असा असणारा आमचा भगवंत त्यांना सुद्धा प्राप्त झाला. प्राप्त झाला म्हणून सीतेचा माझ्याकडे भक्ती आहे. ते आधीच्या ओळीत होत, आधीच्या ओळीत होत ते. मग त्याने याच वयचं आहे नाही, जे गुहेस्थान आहे ते मालकीन कोण झाली, सीता झाली. ते आधीच्या ओळीमध्ये आहे. त्या सीतेच्या आताची ओळी डबल वाचा. तेजोनी वासना वासासी जे निर्लज्ज लोक लाजसी निर्लज्ज ते लोक पावती राम गुयासी अहर्निसी सुखरूप. हरणीशी सुखरूप जे तुम्ही सांगला ते अगोदरच्या ओळीमध्ये होतं. कसं व्हायला, तुम्ही सांगला की माझी ती पुढची ओळी जावली, तुम्ही सांगला महावेलच्या ओळीचं, म्हणजे सांगायला हे व्हायले कसं आहे, तुम्ही बोलालो की तिकडची ओळी ऐकू नाही गेली. श्रीरामासी एक पत्नी व्रत भक्त पती पत्नी स्वय होत त्याशीच गुह्याचे गुह्य प्राप्त भक्त भावार्थ अलौकिक. आणि भक्त भावार्थ असणारा अलौकिक परमात्मा आहे, जे भगवंताच्या भक्तीमध्ये गेले, भगवंतांनी त्यांचं बोबडं नाम, कसंही मुखामधून गायलेलं नाम भगवंतांनी ते पवित्र मानून त्या भक्ताला प्रसन्न झाले आमचे भगवंत. क्षण क्षण उदयास्त विजयसी ते लागली राम काशीसी गिळली निज वस्तूसी अहर्निसी तेजस्वी. आणि ज्यांनी भक्तीचा हा वेध घेतला, ज्यांनी भक्तीचा या ठिकाणी ध्यास घेतला, अहर्निशी भगवंताचं नामस्मरण केलं, नामजप केला, ते निश्चितच या ठिकाणी मुक्त झाले. भगवंताच्या चरणामध्ये या ठिकाणी भक्तीमध्ये तल्लीन होऊन आनंदाने नाचू गाऊ लागले. या लागे तडतडीत पितांबर कासे रवी रश्मी चंद्र राम सौंदर्य निज सौंदर्य मनोहर सर्वांगी. आणि सौंदर्याचा निज सौंदर्य असणारा, सौंदर्यापेक्षाही पलीकडे जाऊन आनंद जसा आहे, आनंदाच्या पलीकडचा परमानंद आहे, तसं सौंदर्याच्या पुढचे असणारे निज सौंदर्य, सौंदर्य सर्व गुण संपन्न असणारे प्रभू रामचंद्र आहेत. ज्या माझे राम सापडे सगळा ते येईला भक्ती भाव मे कळाय त्यासी किंकणी जाळ माळा शोभती सकळा सगदित्या. आणि भगवंताच्या भक्तीमध्ये एकदा गेल्यानंतर भगवंत त्यांना आपलंस करून घेतो आणि आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचवतो. पावली श्रीरामाचे मुख क्षुत्र पेटिका दो मुख मुक्त लगालो की कशोभे निर्दोष कटी मेखळा. घ्या अति सूक्ष्म मध्यमान होता पंचानन अभिमान तेही राम मध्ये देखोन गेले पळून वनवासा. पहावया श्रीरामाध्यासी शाळे जडले मे कळेसी शेकी बुलले श्रीरामासी गमना गमनासी विसरले. नाभी निमग्न निजमानी पूर्वी ब्रह्मा सिनला पद्म गर्भी तो देवनी स्थापिला नाभी उदरारंभी वर्तुळ. ज्ञेय ज्ञाता नवाळी हेची उदरोदरी त्रिवळे सत्कर्मे रेकिला रोमावळे हृदय कमळे शोभती. श्रीराम हृदय सावकाश घना वेद्रे निर्वकाश संत जडले सावकाश त्याची नाश नाही कल्पांती. समाधीचे सोलिव सुख तेची राम नदीचे पदक संतमान कुली अनेक जडले देख सत्कोंदने. अनन्य भावाचा सत्पुरती रुळे ते तेव्हा जयंती सुमन मनाचार रघुपती माळा शोभती सहित तुळसी.
मुक्त सद्भाव मुक्ता फळी पूर्णानुसंधाने वविले श्रीराम कंठी शोभली एकावळी मुक्ताची श्रीरामाचा कंबू कंठ तेची वेदाचे मूळ पीठ स्वरवर्णीची वाती वाट तेतोनी प्रकट परमार्थ मुख्य कुळी तो अबाहू त्याची शोभती अजानुबाहू बाहूचा पराक्रम बहुद त्याचा ठाऊ निर्दाळे वाम हस्तीचे निज चाप निशेष निर्दळे पुण्य पाप निवटी संकल्प विकल्प कदर्पाचा दर्प समूळ छेदी बाण लकलकिते दक्षिण करी घाये समान भक्त वैरी अहम ममता जिवे मारी द्वेताची उरी उरुनी दी चैतन्य तेजाती तेजिष्ट अहम सोह निशेषाटे तेची श्रीरामाचे बावटे कीर्ती मुखे चोकट उपपदे वीर्य धैर्य जाणे तिची श्रीरामाची निज कंकणे करी बाणले पूर्णपणे लेनिया लेणे श्रीराम राम मुद्रा बांधले हाती तो वंदे होय त्रिजगती कळिकाळ पाया लागती चारी मुक्ती आंदन्या आय साध शांगुळी दशे मुद्रा करी प्रतिपाळ दशावतार करी धरील सीता सुंदरा लंका नाता नकोनी आजानुभाव पंचानन राम त्र्यंबक भंजन सभेशी रावणा गांजून पाणी ग्रान सीतेशी घ्यायचं आहे का ये घ्या श्रवणे कुंडले मकराकार हा लौकिक ब्रह्म विचार तेची आकारी निराकार श्रवणे विकार निर्दाळी आणि निराकार असणार आहे भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन आहे भगवंताचे चरण भगवंताच्या अजानुबाहू भगवंताच्या कानामध्ये असणारे कुंडल कटिमेखळा वामबाहू भगवंताचं या ठिकाणी सगळ्या स्वरूपाचं भगवंताच्या संपूर्ण शरीराचं वर्णन आहे भगवंताच्या काळे व आनंदाची मुसदेक की सोली व सुखाचे हे सुख तेची श्रीरामाचे श्रीमुख जी करी निर्दोष देख त्यासी नवल शोभा ते श्रवणासी नित्य मिळणी निजात्म्याशी श्रवणे देखणे निर्दोषी अंशांशी समरस श्रीरामाचा मुख मृगांक पूर्णत्वे नित्य निष्कळंक तो देखून या शशांक लाजे अधोमुख स्वय झाला पक्ष वाडे पक्षामोडे हे चंद्राशी दुःख गाडे येऊनी चरणा गोष्टी जडी जग पाया पडे नख चंद्री जडता श्रीराग मुष्टी चंद्राशी झाली पुष्टी तुष्टी रामचरणी सुखाच्या कोटी देखता दृष्टी आल्हाद देखता श्रीरामाचे श्रीमुख समूळ निर्दळे जन्म दुःख परवानंदे कोणते सुख हारिके हारिक ओसंडे आकार उकार मकार स्थिती ओंकारी कर्म निष्कर्म श्रुती तैशा मुखी दो भागी दंत पंक्ती चतुर्वेदोक्ती चौकीचे चारी जगाचे आधर ते आधर राम मुखीचे आधर सधर परमामृताची निज मोहर निज जीवार सीतेचे श्रीरामाची हनवटी देखता सुख ओसंडे सृष्टी धन्य देख त्याची दृष्टी ते जाणे हनवटी हनुमंत जगी सौंदर्या शोभनिक तेची श्रीरामाची निज नामिक ते नाशिके नरनाशिक करील आवश्यक शूर्पणखा श्रीरामाचे आणि प्राणे जान जगाचे विसरती प्राण तेथे वसता समाधान निज जीवन वायुशी चैतन्याचे विश्रांती स्थान तेथे श्रीरामाचे श्रीनयन सवाय डोळस संपूर्ण आपण देखणे देखता श्रीरामाची दृष्टी प्रमानंदे जीव उठी द्रष्टा दृश्य द्रष्टा न दिशे त्रिपुटी हे लावे सृष्टी स्वानंदे श्रीरामाची भ्रुकुटी रची ब्रह्मांडाच्या कोटी भ्रुविक्षेप कळिकाळ पोटी छेदी गाठी चौदेहाची श्रवणा ते देखणे नयन याचे नाव डोळसपण पदार्थी परमार्थ दर्शन ते समाधान नयनाशी श्रेष्ठ श्रीरामाचे निढळ तेनेची अधिष्ठान सबळ सच्चिदानंद रेखा सरळ शोभे कपाळ त्रिवळिया गाळून अहंकाठीपणा सोहम काढिले शुद्ध चंदन तेची गेली रामार्पण गंधार्चन श्रीरामा श्रद्धा केसराचा मेळा टिळक रेखिला पिवळा सप्रेमी रंगे सुरंग कळा अक्षता निळा शोभत
श्रीराम सकळा मुकुट मणी राम शिरो रत्न राजस्थानी त्याचे मात्याचे मुकुटमणी ऐसा कोणी दिसेना राम मुकुटी निज शोभा राम शिरोत्न निज गाभा त्या श्रीरामाची मुकुट प्रभा वचनारंभा दुर्लभ श्रीरामाच्या विचारवरते काही उरले असते रीते तरी मुकुट वर्णावया तेथे अवकाश वाचते सुखे असता श्रीरामावरते काही सर्वता रीते उरले नाही मुकुट वानावा कोणी ठाई वाचिनी काही बोलावे श्रीरामाचा निज प्रताप निजत्वे निर्विकल्प त्योची श्री मुकुट स्वद्रूप चित्स्वरूप शोभत या लागी रामाचे माता लेनियाचे लेणे सर्वता श्री मुकुटत्वे श्री रघुनाथा अंगे निरांगता शोभावी जेते सोनियाचे सोनेची कोंदणे तेथे श्रीराम रामची लेणी हे स्वय सीताची लक्षु जाणे इतरा ते जाणणे दिवा खाद्योत सीतेचे सद्गदपण स्वय श्रीराम जाणे आपण श्रीरामाचे पूर्णपण जाणे संपूर्ण स्वय सीता येरा येराची उनखुने दोघे जाणते संपूर्ण एका जनार्दना शरणचा निर्दळ उधारा स्वस्ति श्री भारत रामायण बालकांडे एका कार्तिकाय श्रीराम स्वरूप वर्णन राम 19 बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत स्मरण जय जय राम हनुमान की जय या भजन आहे म्हणून काय करते हा लावा आरती येते जात तुमची मी आरती करते हरपत सारखी आपण येतो का नाही हा आता पुढची झाली त्याची येते कुणाचं जागर आहे आपण असं आहे होय. मग घ्या की आरती लावा आरतीला घ्या. लो बाप. मला काय माहित मला वाटलं नाही. आद्या घ्यायची म्हणून जल्दी सांग- चालू केला म्हणून म्हणलं मी मी विचारलो बाबा का जल्दी जायचं पण. हं. 8:30 मस्त. नमस्ते. आपल्याला माहिती नाही. लावा आरती 9:30 वाजता चलते म्हणून असं आहे गडबड गडबड नाही ते रामाचं स्वरूप होतं सांगायचं काय होतं त्याच्यात ते वर्णन होतं सगळं किती वय आहे का ते? 100 असतील अर्धा घ्यायचं किती आहे 120 ऑइल 100 आहेत हो 8 वाजता छोटी काही कुंडली कवरद्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय कपिवर्य महारुद्र हनुमान की जय श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः श्रीरामाचे पूर्ण पाल खुपरे खा गुण लावल देखोल सीतेचे वेदले मन सर्वता आनय नावडे कथा लागली पहिल्या सुरू हा आता भगवंताचं वर्णन जे आहे नाथ महाराजांनी केलं इतकं खोल आणि इतकं सूक्ष्म वर्णन आहे प्रत्येक गोष्ट आता रामायणामध्ये अध्यात्माला अनुसरून नाथ महाराजांनी वर्णन केलं भगवंताच्या पायाचे पदचिन्ह भगवंत सगळ्या स्वरूपाचं वर्णन केलं असे सुंदर असणारे राजस सुकुमार भगवंत पाहिले आणि सीता मातेचं मन वेधलं सांडोनिया चंद्र अमृत चकोरान्यन सेवित देवी सांडुनी रघुनाथ सीतेचे चितानन मानी आणि ज्या सीतेने ज्या वेळेस भगवंताच्या स्वरूपाकड सीता मातेची दृष्टी पडली चंद्र ज्याप्रमाणे चकुराशिवाय दुसरं काही सेवन करत नाही त्याप्रमाणे सीता मातेला भगवंताच्या रूपाचं वेड लागलं इतकं वेड लागलं
भगवंताच्या स्वरूपाशिवाय दुसरी कुठलीच गोष्टी पाहावीशी वाटत नाही. भगवंताच्या स्वरूपाशिवाय दुसरं काही आवडायला तयार नाही, अशी सीता मातेची स्थिती झालेली आहे. जल का देखो रघुनाथ चित्त आल्हाद अत्यंत जानकी द्यावी निश्चितार्थ संसकिता धनुषार्थी. आणि जनक राजांनी पाहिलं भगवान प्रभू रामचंद्र पूर्ण अतीत असणारे आहेत, पूर्ण ब्रह्म असणारे आहेत. भगवंताकडे पाहिल्यावर मनाच्या ठिकाणी चित्ताच्या ठिकाणी निश्चय केला आणि भगवंत असणारा एवढा सुंदर आहे, राजस सुकुमार आहे, याला आपली कन्या द्यावी. जनकांनी मनाच्या ठिकाणी ठाम निश्चय केला. सभास्थिताचे नयन राम रूपी हाती निमग्न रावणाशी पडले मोहन तटस्थ जन श्रीरामे. आणि ज्या ठिकाणी इकडं या मिथिला नगरीमध्ये सीता मातेची अशी अवस्था आहे, सीता माता भगवंताच्या नामामध्ये, भगवंताच्या गुणामध्ये, रूपामध्ये तल्लीन झालेले आहेत. तोच नाथ महाराज म्हणतात इकडची जरा स्थिती आहे का म्हणले लंकेकडची. लंकेमध्ये रावणाला चिंता पडली, रावण तटस्थ झाला. का झाला? श्रीराम देखोन ऋषी पंक्ती अवघे आश्चर्य मानिती सीता द्यावी रघुपती मानले चित्ती सर्वासी. आणि सगळ्यांना वाटलं हो सीता माते सोबत या ठिकाणी स्वयंवर करण्यासारखा एकच या ठिकाणी कुमार आहे. सगळे ऋषीवर्य होते. सगळ्यांना वाटलं म्हणले भगवान प्रभू रामचंद्र जे आहे, रामचंद्र प्रभू यांचाच विवाह सीता मातेशी होणं योग्य आहे. सगळ्यांना वाटू लागलं. पुढील कार्य अति कठीण केवी धनुष्याशी वाहिल गुण कळवळती सकळ जन चाप बंधन लग्नाशी. आणि लग्नासाठी या ठिकाणी जनक राजांनी स्वयंवरासाठी पण आयोजित केलेला होता. धनुष्य आहे, धनुष्याला जो चाप बंधन लावेल, चाप आता सगळ्यांचं या ठिकाणी कसं आहे, चाप बंधन जे अट होती ते चाप बंधनाची होती. सगळ्यांचं लक्ष त्या चाप बंधनाकडे वेधलेलं आहे. बघू म्हणले आता पुढची कथा काय होते. सत्यसीतेचा भावार्थ रामांतर्यामी समर्थ करावया सगळाचे मनोगत चाप भंगार्थ चालिला. आणि भगवान प्रभू रामचंद्र आहे जे अंतर्मन आहे सगळं त्यांना कळतं. आणि भगवंतांनी जाणलं जे चाप आहे, चाप बंधन आपल्याला करायचे, मनाच्या ठिकाणी ठाम निश्चय करून भगवान प्रभू रामचंद्र निघालेले आहेत. मागे ठेवून लक्ष्मण राम चालिला सत्रान देखोनी दचकला रावण हा धनुष्य गुण वाहिल. आणि लक्ष्मणाला मागे ठेवून रामचंद्र प्रभू पुढे निघालेले आहेत. तोच रावणाने पाहिलं, अरे बापरे म्हणला आता काही खरं नाही म्हणला. रामाने जर या ठिकाणी चाप बंधन जर केलं आत्ता काही खरं नाही, सीतेचा स्वयंवर होईल. राम दचकलेला आहे, रावण दचकलेला आहे. हा तो दिसत आहे बाळक याचा पराक्रम आलो लिक घाये मारी चास लाविली शिकय मारीला निश्चस सुबाहू. आणि मारेज अहो म्हणले ही दिसायला बाळक दिसायल्यासारखं दिसायला म्हणले, कुमार दिसायल्यासारखं दिसलाय, दिसायला साधारण आहे. परंतु सुबाहूला तर मारलं आणि मारीच कुठं उडून पडला पत्ता लाग नाही. पार लंकेमध्ये रावण प्रताप जाणून होता म्हणून रावण दचकलेला आहे. म्लान देखोन दशवक्त्रा उल्हास थोर विश्वामित्रा वेगू करी रामचंद्रा धनुर्धराला जवी. आणि धनुर्धराला सुद्धा लाजवणारा परमात्मा रामचंद्र प्रभू आहे. विश्वामित्राला आनंद वाटला. रामचंद्र प्रभू निघालेले आहेत. आता भगवंत आहे तो, जे कार्य हातामध्ये घेतलं ते सिद्धीलाच नेणारे आहेत. जे या ठिकाणी संकल्प केला ते संकल्प पुरविणारे रामचंद्र प्रभू आहेत. या ठिकाणी असं वर्णन आलेलं आहे. हरि कला रघुनंदन विश्वामित्रा केले नवन द्विजाचे घेऊन आशीर्वचन दिदला सन्मान सभेसी.
आणि आपल्या गुरुवर्याचा आशीर्वाद घेऊन रामचंद्र प्रभू निघाले. बघा, पूर्णातीत आहे, अंगामध्ये सामर्थ्य सुद्धा आहे, परंतु शिकवण बघा काय, अध्यात्म काय सांगतं, परमार्थ काय सांगतो. गुरुच्या आशीर्वादाशिवाय कुठलंही कार्य करू नये. गुरुचा आशीर्वाद घेतले, गुरुवर्यांनी आशीर्वाद दिला आणि कार्यासाठी तत्पर झालेले आहेत. जनकातिशय सज्जन राम त्यासी केले नमन, बाहुशाले स्फुरण चापग्रहण करावया. आणि जनक सज्जन आहेत. बघा, भगवंताचं संताचं जे मस्तक आहे कुणापुढे झुकतं, संतापुढे झुकतं, कुणापुढे झुकतं, जे सज्जन आहे सज्जनापुढे झुकतं. रामचंद्र प्रभूंनी जनक आहे, पुण्यवंत आहे, सज्जन आहे, विधेय असणारे जनक आहेत, त्यांना सुद्धा नमन केलं, प्रणाम केला आणि आता भगवंताचे बाहू असे स्फुरण करू लागले. खेळ सोनी सभा समस्त मी एक सामर्थ्य समर्थ, रावणाय साती गर्वार्थ श्री रघुनाथन करीतसे. आणि या ठिकाणी रावणाला भरपूर गर्व हो, गर्वाचं घर हमेशा खाली झालेलं आहे. भगवंताकडे सगळं चालतं. भगवंत कुणाचा मीपणा, कुणाचा अभिमान, कुणाचा अहंकार भगवंतांनी आतापर्यंत टिकू दिला नाही. तसल्या सभेमध्ये अहंकार बाळगणारा रावण होता, ज्याने या ठिकाणी शिवाचा कैलास हलवला. इतका ताकदवान असणारा रावण होता, त्याचा सुद्धा गर्व टिकला नाही हो. या ठिकाणी काय वर्णन येतं पुढे, सकळासी सन्मान वृद्ध वृद्ध करोनी नमन, अति विनीत रघुनंदन चापग्रहण करू आला. आणि सगळे या सभेमध्ये बसलेले जे संत होते, सगळे वृद्ध मंडळी होते, ज्येष्ठ मंडळी होते, सगळ्यांचा आशीर्वाद घेतला, सगळ्यांना नमन केलं आणि हात जोडून भगवंत चाप या ठिकाणी सज्ज करून, चाप या ठिकाणी बांधण्यासाठी सज्ज झालेले आहेत. धनुष्यात्यंत जडपण तेही सांगेन मी निरूपण, श्रोते द्यावे अवधान पूर्व लक्ष पर्यावो. आणि श्रोते हो, तुम्ही म्हणसाल रामाचे बाहू स्फुरण करत आहेत, धनुष्याचा पण आहे. नाथ महाराज म्हणतात, आता ध्यान देऊन ऐका म्हणले, धनुष्याचं सुद्धा सांगतो म्हणले. हा धनुष्य इतका जड कसा काय, कुणाचा होता, सगळं लक्ष देऊन ऐका म्हणले. चाप सदा शिवाचे हाती त्यासी जडत्वा शिवशक्ती, चापेचाच जड प्राप्ती ते बोलती ते महापापी. अहो म्हणले, हा जो चाप आहे, हा जो धनुष्य आहे, हा शिवाचा आहे, महादेवाचा आहे. आणि महादेवाचा असल्यामुळं जड म्हणायचं काय, आता भगवंत सदाशिव आहेत म्हणले, महापराक्रमी असणारे महादेव, त्यांचा हा चाप असल्यामुळं जड आहे. आणि आदिमायेची सुद्धा या ठिकाणी शक्ती त्या चापामध्ये आहे. पुढे काय म्हणतात, चापाती दुष्ट निर्दळी ते पाप नये चापा जवळी, शिवराम नामे पाप जाळी मग निर्दळी दुष्टा ते. अहो, जे रामचंद्र प्रभू महादेवाचं ध्यान करतात, शिवाचं स्मरण करतात, आणि महादेवाच्या मुखावरती नाम कुणाचं, भगवान प्रभू रामचंद्राचा आहे. भगवंत शिव हे दोघेही नामस्मरण करतात, आणि जो सदाशिव आहे, शिव आहे, सदा हा भगवंताचं नामस्मरण करणारा, त्यांचं हे धनुष्य पापी मनुष्याला तर जवळ सुद्धा नाही येऊ देणार आहे हो, पापी जवळ सुद्धा फिरकू देत नाही, असा हा भगवंताचा चाप आहे. चापे बहुत केले तपव्रत म्हणून पावले शिवाचा हात, शिव हस्ते हाती पुनीत या लागे रघुनाथ हाती धरी. अहो, ज्या भगवंताच्या प्रतापामुळे भगवंतांनी नामस्मरण करून नामाच्या जोरावरती भगवंताचा ज्यावेळी महादेवाचा त्या शिवाचा स्पर्श झाला, आणि त्या महादेवाचा स्पर्श झाल्यानंतरच भगवंत या ठिकाणी त्या चापाला या ठिकाणी चाप सज्ज करण्यासाठी तयार झालेले आहे. शिवाचे शिवचापा पूर्व ते केवी उचलू शक्ती जीव, ते त्या अधिष्ठाने वसे शिवाचा पिजड भाव शिवशक्ती. अहो, जेवढे जेवढे जे अधिष्ठान आहेत सगळे कुणाची पूजा करतात, महादेवाची पूजा करतात. आणि महादेवाचा हा असणारा हा धनुष्य आहे,
तो कुणाला आपल्यासारख्या साधारण मनुष्याला उचलू शकेल का? अहो जो नामी आहे त्या नामधारकालाच तो चाप जवळ येऊ देत, पापी तर जवळ सुद्धा येऊ देत नाही. शास्त्र मर्यादा ते ऐशी, जो जडतोची पाप राशी, ते जडवत नाही चापाशी, धन्यत्व त्याशी शिवशक्ती. अहो जड आणि त्या चापाला जडत्व कधी प्राप्त होतो? बघा, जो पापी जीव आहे, पाप करणार आहे, वाईट विचार करणार आहे का, त्यांच्यासाठी हे जडत्व आहे. परंतु जो नामी आहे, जो नामधारक आहे, त्यांच्यासाठी हे जडत्व नाही. नाथ महाराज वर्णन करतात, धनुष्य उचलता रावण, चापी प्रवसले त्रिनयन, तेने तो पाणीला पूर्ण, चापी जडपान शिवशक्ती. आणि ज्यावेळी या रावणाने धनुष्य उचललं, धनुष्य उचलण्याचा या ठिकाणी भरपूर प्रयत्न केला. रावणाला उचलू द्यायचं नव्हतं. पुढच्या ह्या जे लीला होत्या सगळ्या रामचंद्र प्रभूच्या हस्ते करायच्या होत्या. एवढे ऋषीवर्य जे या ठिकाणी सगळे रामाची वाट पाहत बसलेले होते. वनामध्ये ऋषी झाड होऊन थांबलेले होते, हो, वाट बघत रामाची प्रतीक्षा करत. पुढच्या लीला करायच्या होत्या. आणि ज्यावेळी रावणानं धनुष्य उचललं, स्वतः भगवंत त्या चापामध्ये प्रवेशले आणि इतका जड झाला, रावणाला उचलला नाही. कोदंडाचा निज भावार्थ शिव हस्ते मी अति पुनित, श्रीराम हस्ते परम मुक्त, होईन निश्चित स्वयंवरी. आणि हा जो या ठिकाणी जडपणा आणि हे जे जडत्व आहे, केवळ आणि केवळ भगवंताच्या हातानेच. ज्यावेळी रामचंद्र प्रभूच्या हाताचा स्पर्श होईल, त्याचं जडत्व निघून जाईल आणि रामाला सहजगती हा चाप उचलेल. नाथ महाराज वर्णन करतात, राम सदा शिवा ते ध्याय, शिव वंदी श्रीराम पाय, तेने चापाते जडत्व जाय, पुष्प प्राय ते झाले. आपण यापूर्वीच सांगितलं बघा, महादेव जे आहेत अखंड नामस्मरण करतात. नामस्मरण समुद्रामध्ये ज्यावेळी विष निघाल्यावर भगवंताला, महादेवाला भरपूर प्रयत्न केले, हो, कशानच शांती मिळाली नाही. कंठामध्ये धारण केलेलं विष होतं. केवळ भगवंताचं ज्यावेळी नामस्मरण केलं का, त्या नामाने त्या विष शमलं. महादेव सदा राम 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 नामस्मरण करत राहतात. आणि रामचंद्र प्रभू सदा शिव 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 हे दोघेही एकमेकाचं नामस्मरण करत असल्यामुळे ज्यावेळी भगवंताच्या हाताचा स्पर्श होईल, त्यावेळी त्याच्यातलं जडत्व निघून जाईल. आसो हे धनुष्याची कथा, सोयवरी वरा विशिता, हेची कार्य रघुनाथा, तत्कार्याता चाप पाहे. आणि हे बघा म्हणले नाथ महाराज सांगतात, ही कथा तुम्हाला सांगितलं म्हणले कशासाठी? कारण माहित राहावं म्हणले कोण कुणाचं नामस्मरण करते. कारण कसं आहे, आपल्या गावामध्ये आता केवळ ही मराठाच सगळे आहेत, परंतु गावोगावांमध्ये शिवसप्ताह वेगळे चाललेत, रामसप्ताह वेगळे चाललेत. 2 गट पडले, त्यांच्यासाठी ही ओवी होती. राम महादेवाचं नामस्मरण करतात, महादेव रामाचं नामस्मरण करतात. परमात्मा जो आहे तो एकच आहे. ओंकारामध्ये समावलेले हे सगळे देव आहेत. त्याच्यासाठी नाथ महाराजांनी ती ओवी लिहून ठेवलेली होती. आता नाथ महाराज म्हणतात, पुढची कथा आहे का? राम अवलोकिता चाप, चाप झाले निष्पाप, हरला जड जाड्या संताप, स्वय सुख रूपा उचलिले. आणि रामचंद्र प्रभूंनी ज्यावेळी सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन चापाजवळ आले, भगवंताच्या हाताचा स्पर्श झाल्याबरोबर निर्मुक्त झालं ते चाप आणि जडातून मुक्त होऊन सहज गतीने रामचंद्र प्रभूंनी चाप उचललेला आहे. श्रीराम पायच याकडे, त्याचे कल्प जडत्व उडे, ते काय धनुष्य बापुडे, जडत्व पुढे उरावया. अहो, या पृथ्वी तलावर असणाऱ्या जेवढ्या वस्तू आहेत, कितीही जड राहू द्या, भगवंताची दृष्टी पडावं आणि त्याच्यामधलं जडत्व निघून जावं. एवढ्या भगवंताच्या दृष्टीचा प्रताप आहे. एवढं सामर्थ्यवंत असणारे भगवंत, या माझ्या भगवंताची दृष्टी या जडत्व काढत असेल. अहो, चाप ते काय बापुडे म्हणले,
हे धनुष्यबाण हेच तर काय आहे नाथ महाराज वर्णन करत आहेत. श्रीराम म्हणता वाचे जड संसारी तरती साचे दर्शन झाली त्या रामाचे जडत्व कैसे धनुष्यासी. आता नाथ महाराज वर्णन करतात. बघा म्हणले मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. जे भगवंताचं नाम स्मरण करतात, राम राम राम, जे राम म्हणतात का म्हणले त्यांच्यामधलं जडत्व निघून जातं आणि स्वतः भगवंत आहेत. भगवंताच्या नामानं निर्मुक्त होणारे आपण आहोत म्हणले. स्वतः त्या भगवंताच्या हाताचा स्पर्श झाल्यावर त्याच्यामधलं काय जडत्व राहणार आहे नाथ महाराज वर्णन करतात. धनुष्याचे मनोगत लागल्या श्रीरामाचे हस्त मी होईन कृतार्थ कर्म निर्मुक्त श्रीराम. आणि या धनुष्य जो आहे, जो चाप आहे, तो स्वतःच मनोगत सांगत आहे. बघा म्हणले मला जर या ठिकाणी भगवंताच्या हाताचा स्पर्श झाला, मी कर्मबंधनातून सुटलो आणि कर्मबंधनातून मुक्त झालो. धनुष्य बोलत आहे. चापासी उपजे अनुताप ऐसा श्रीराम प्रताप अनुतापे जडत्व गेले पाप रामे सकृपा पाहिले. बघा रामाची कृपा दृष्टी एवढी मोठी आहे. भगवंताच्या हाताचा स्पर्श झाला आणि बाण बघा निर्जीवच वस्तू आहे, बरोबर आहे, परंतु त्या शिवाच्या चापामध्ये अनुताप निर्माण झाला आणि अनुताप निर्माण झाल्यानंतर पापामधून मुक्त झाला. या परी श्री रघुनाथे आवलो कोणी धनुष्याते आकळिले वाम हस्ते सज त्वरिते करावया. अहो म्हणले बघा मोठ्या मोठ्या योद्ध्यांनी धुरंधरांनी ज्या चापाला उचलण्याचा प्रयत्न केला, भगवान प्रभू रामचंद्रांनी डाव्या हाताने असं सहज उचललं आणि त्या चापाला आवळलेलं आहे. धनुष्य श्रीराम धरिता हाती थोर शंका जनकाचे चित्ती तो येऊनी मुनी प्रती आतिका कुळती बोलत. आणि रामचंद्र प्रभूंनी हातामध्ये धनुष्य घेतल्याबरोबर जनकाला आनंद तर वाटला, परंतु ऋषीवर याजवळ जनक धावत आले आणि काय म्हणतात. राजा म्हणे महाऋषी राम सौकुर्माची राशी जेने घोळशिले रावणासी ते चाप यासी केवी सज्जे. अहो म्हणले या ठिकाणी जनक राजा या ठिकाणी धावून आले. अहो म्हणले ज्या चापाने एवढा मोठा असणारा रावणाला घोळशिलं म्हणले आणि रामचंद्र प्रभूला उचललं, हे काय नवला, हे काय आश्चर्य आहे. जनक राजा ऋषीवर याला बोलत आहे. ऐकता रायाचे शंका वचन विश्वामित्र निशंक पूर्ण काय बोलेला गर्जन सभेचे जन ऐकता. आता या ठिकाणी आपण सगळेजण बसले, तशीच सभा मोठी भरलेली होती आणि सगळ्या सभेमध्ये विश्वामित्रांनी निशंक होऊन सांगितलं, गर्जून म्हणतात. काय म्हणतात. ऐका बापा रघुनंदन पुरुषा माझी पंचानन धनुष्य चढवे अंगवान सावधाना निजव्रती. आणि सभेमध्ये गर्जून म्हणतात. या ठिकाणी विश्वामित्रांनी सांगितलं, हे दिसणारे जे कुमार आहेत, कुमार नाहीत म्हणले, स्वतः या ठिकाणी ब्रह्मदेव पूर्ण ब्रह्म असणारा हा अवतार भगवंताचा आहे. विश्वामित्र ऋषी सभेमध्ये गर्जून बोलतात. तू तव पुरुषार्थी रघुन धनुष्य व्हावे निमेषार्धात जनका जानकीचा मनोरथ कृत कार्यार्थ करावा. आणि विश्वामित्रांनी सांगितलं, जनक राजा म्हणले, तुम्ही हे जे या ठिकाणी पण ठेवलेला होता तो रामचंद्र प्रभूंनी उचलला, धनुष्य उचलला, पण पूर्ण केला. आता तुम्ही मनामध्ये शंका करू नका, प्रत्यक्ष भगवंताचा परब्रह्म असणारा हा अवतार आहे. तुम्ही आता पुढचं कार्य सिद्ध करा. हाय कोणी सद्गुरूचे वचन धनुष्य पाहे रघुनंदन वाम हस्त्या कळून
चढवावया गुण सज्ज झाला. आणि बघा रामचंद्र प्रभूंनी फक्त आता धनुष्य उचलला, दोरी तर लावायची पुढीच आहे हो. आता बघू म्हणले या ठिकाणी सज्ज झाले आहेत रामचंद्र प्रभू. जनक राजा या ठिकाणी मनामध्ये विस्मयी झालेली आहेत, विश्वामित्र सभेमध्ये गर्जून बोलत आहेत. आता रामचंद्र प्रभू काय करतात? राम म्हणे ऋषी प्रति तुझी वचने कृपा प्राप्ती धनुष्य वाहने कार्य किती व्रता कुंतती नरवर्य. हेच आहे बघा भगवंताचं. भगवंत या ठिकाणी कसं आहे, मी स्वतः सामर्थ्यवंत आहे, मी भगवंत आहे म्हणत नाही. संताचं मोठ्या पुरुषाचं हेच लक्षण आहे. रामचंद्र प्रभू स्वतः पूर्ण ब्रह्म अवतार आहे रामचंद्र प्रभूचा. पण काय म्हणलालेत, मोठेपणा कुणाला देऊ लागलेत? ऋषीवर्याला देऊ लागलेत, विश्वामित्राला देऊ लागलेत. गुरुवर्या, ही जी प्रताप आहे ही सगळा तुमचा प्रताप आहे म्हणले. आणि तुमच्या प्रतापामुळं मी हे धनुष्य उचलत आहे. रामचंद्र प्रभू बोलत आहे, हे शंकराचे दिव्य चाप गुण वाहने कार्य अल्प. आता पहा माझा प्रताप करीना आरोपान शरा कर्पणेशी. आणि आता मग रामचंद्र प्रभू म्हणतात, गुरुवर्या, हे सगळं तुमच्या कृपेमुळे आहे, हे सगळं तुमच्या सामर्थ्यामुळे आहे, तुमच्या आशीर्वादामुळे आहे. आता बघा म्हणले काय प्रताप होतो. रामचंद्र प्रभू गर्जून बोलत आहे, ऐसा बोलता रामचंद्र हर्ष उल्लासे विश्वामित्र. मने धन्य धन्य तुझे वक्त्र तू प्रताप समुद्र रविवंशी. अहो, एखाद्या शिष्य या ठिकाणी गर्जून बोलत आहे गुरुवर्याला. गुरुवर्याला किती आनंद वाटला आहे. विश्वामित्राच्या मनामध्ये आनंद मावेनासा झाला. आता रामचंद्र प्रभू कार्य पूर्ण करतील म्हणून आनंद वाटू लागला. तुझ्या वचनासाठी मदत दिली आयुत कोटी म्हणून या पाठी थापट्टी धनुष्य मुष्टी आकर्षी. आणि मग या ठिकाणी विश्वामित्रांनी सांगितलं, रामचंद्र प्रभूंची पाठ थोपटून म्हणतात, आता रामा, पुढचं जे कार्य आहे ते सिद्ध करा. चाप उचललेला आहे, दोरी लावा आणि जनक राजाचं पण पूर्ण करा. जनक म्हणे रघुनाथ मज ऐसा भ्रम होता हर धनुष्या कळिता वीर सर्वता सेना. आणि जनक राजांनी सांगितलं, रघुनाथा, मला वाटलं होतं, मला भ्रम झाला होता, मला मनामध्ये संशय वाटला होता की उचलतील किंवा नाही. परंतु जे हरको दंड आहे हे उचलून तुम्ही माझ्या मनामधला जो भ्रम आहे तो भ्रम निरसन केलेला आहे. तो वाणीवेचा माता उजळ केला सभे देखता किती वानुपय पुरुष पार्था पुरुषार्था धन्य रघुनाथा वाणीव. आणि धन्य आहे रघुनाथा तुम्ही. शिवाचं जे हरको दंड आहे हा धनुष्य आहे, एवढा जड असणारा धनुष्य तुम्ही सहज गतीने उचलला. धन्य आहे, बळीबळवंत सामर्थ्यवंत आहात. बोलिलासी प्रताप गरिमा ते सत्य करावी श्रीरामा संपादी शीघ्र चाप कर्मा पुरुषोत्तमा रघुवीरा. आणि मग आता जनक राजा ज्यावेळी संभ्रमातून मुक्त झाले आणि आता रामचंद्र प्रभूला म्हणतात, आता चाप उचललेला आहे, लावा दोरी म्हणले, पुढचं जे कार्य आहे ते सिद्ध करा. जनक राजा रामचंद्र प्रभूला बोलत आहे, श्वशूर उभय वचन ऐकून रघुनंदन धनुष्य वाव्या गुण चाप संपूर्ण आकळीले. आणि गुरुचं आणि श्वशुराचं नाथ महाराजांनी आज लगेच सांगून टाकले हो. लगेच सासरी बुवा केले लग्नाच्या अगोदर. नाथ महाराज काय म्हणतात, गुरु आणि श्वशुराचं वचन ऐकून दोरी बांधलेली आहे. त्या दुर्बळ रघुनाथ न लाविता दुसरा हात एकाच्या हाते वाहिले सीत झाले विस्मित सुरासुर. अहो, दुसरा हात लावायची गरज पडली नाही, एकाच हातामध्ये धनुष्य सिद्ध केलेलं आहे. चाप चटत्कारिता करतळी नादे रावण दात किळी राजमूर्तीत भुतळी बसली टाळी दिग्गजाची. अहो, ज्यावेळी धनुष्याची दोरी राम आणि आवळल्या बरोबर रावण बाकीचे सगळे मोठे रथी महारथी होते, सगळ्यांची दात किळ बसलेली आहे. धनुष्य ओढिताना पुरे ओढी ते मुष्टी माझी तडाडी ओढिता पूर्ण कानाडी आती कडाडी भंगले. आणि ज्यावेळी रामचंद्र प्रभू धनुष्याची दोरी ओढून बांधत होते, मोठा आवाज झाला, धनुष्य कडाडला आणि पुढे काय झालं, नादाचेरी घनघरारी घरघरारी बसली विराची दातेरी
किर करोनी वाज कुंजरी उभी शरीर उलंडली. आणि सगळे या सभेमध्ये बसलेले सगळेच्या सगळे उलटून पडले. एवढा मोठा आवाज झाला. घर 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 घराट या धनुष्याची झाली. साप भंग झालेला आहे. आणि मग पुढे धनुर्भंगाचे कडकडाटी नाद दुमदुमली सृष्टी. तडा पडू पाय मेरू पुष्टी निमटे दृष्टी काळाची. धनुष्य या ज्यावेळी या ठिकाणी भंग झाला, सगळ्या या सृष्टीमध्ये या धनुष्य भंग झालेल्याचा आवाज कडकडाट झालेला आहे. कोटी वीज तुटून पडायचा पकडाडी तेने पाड सुरणार किन्नर झाले वेळे आयुळे तेने नादे. आणि सूर किन्नरे सगळ्यांना वाटलं अरे बापरे काय झालं असावं. नादाची अत्यंत प्रौढी पृथ्वी गेली चिरडा चिरडी. नवी नक्षत्र पात झाडी पडली बुडी डळवळती. पृथ्वीला सुद्धा या ठिकाणी एवढा मोठा धरणीकंप झाला. पृथ्वीला सुद्धा वाटलं काय झालं काय झालं. वर नक्षत्र या ठिकाणी थरथर कापू लागले. इतका मोठा आवाज भयंकर झालेला आहे. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. महाराज हनुमान की जय. 51 मूवी किती आहेत रामायण? या आता 51 राहिले. तर कोण आहे ते? 51 असते 51 असते. काही इकडून बस हरे राम वासुदेव. बबनीला सांगण्याला लागली नगरी बरोबर. पहिला एक आधी ती 50 होती 100 झाली कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान की जय.